So, students, today we are going to see the short story, which one is The Romance of Busy Broker, which is written by O. Henry. First of all, see about the author. Who is O. Henry? O. Henry, who is born in 1862 and died in 1910. 1910 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. He was born in नॉर्थ कॅरोलिना USA मधली एक जागा आहे, तिथं त्यांचा जन्म झालेला आहे. लेटर ही मूव टू द टॅक्सिस. Texas is another one state from there, and he was one of the most prolific short story writers of America. आणि ओ हेनरी इज कन्सिडर वन ऑफ द मोस्ट प्रोफेलिक म्हणजे प्रोफेलिक, इफ आय एम सेइंग दॅट पर्सन इज व्हेरी प्रोफेलिक मीन्स दॅट इज व्हेरी वर्कहॉलिक, और एखादा जास्त उत्पादन करणारा प्रोफेलिक व्यक्ती असणे म्हणजे तो खूप त्यांनी लिटरेचर त्यांनी लिहिलेलं होतं. प्रोफेलिक म्हणजे जास्त उत्पादन करणारा आपण त्याला म्हणू शकतो. सो ही इज कन्सिडर ॲज वन ऑफ द मोस्ट प्रोफेलिक रायटर, शॉर्ट स्टोरी रायटर ऑफ अमेरिका. अगेन ही हॅज रिटन अबाउट 600 शॉर्ट स्टोरीज. बघा त्यांनी काय केलेलं आहे, ही रिटन अराउंड 600 शॉर्ट स्टोरी, 600च्या जवळपास शॉर्ट स्टोरीज ज्या आहेत त्या त्यांनी लिहिलेल्या आहेत त्यांच्या लाईफ स्पॅन मध्ये. हे बिगिन टू राईट ऍट द एज ऑफ 20. 20 वर्षाचे असतानाच त्यांनी शॉर्ट स्टोरी किंवा त्या लिटरेचर साहित्य लिहायला त्यांनी सुरुवात केली. When he was serving at a 5-year term in a prison for false charge. आणि ज्या वेळेस त्यांना 5 वर्षाची शिक्षा झाली, कशाच्या, एका चुकीच्या चार्ज मध्ये, चुकीची शिक्षा त्यांना देण्यात आली होती. 5 yearsची शिक्षा त्यांना देण्यात आली, फॉल्स चार्ज. द मेजर कन्सर्न ऑफ हिज स्टोरीज वॉज द लाईफ ऑफ ऑर्डिनरी पीपल इन न्यूयॉर्क सिटी. आणि त्यांच्या शॉर्ट स्टोरीजचा मेन उद्देश किंवा मेन गाभा काय होता की कशाबद्दल ते बोलत होते. सो दे आर टॉकिंग अबाउट द पीपल्स or the peoples or ऑर्डिनरी पीपल्सच्या बद्दल ते त्यांच्या शॉर्ट स्टोरी मध्ये लिहायचे, त्यांच्या शॉर्ट स्टोरी मध्ये ते डील करायचे ऑर्डिनरी पीपलच्या संदर्भामध्ये. देअर रायटिंग इज ऑन द ऑर्डिनरी पीपल. त्यांचे लिखाण कसं होतं, न्यूयॉर्क मधल्या एक सामान्य जे लोक आहेत त्या सामान्य लोकांच्या जीवनावर त्यांचं लिखाण असायचं. दे आर टॉकिंग अबाउट और दे आर रायटिंग दॅट ओ हेनरी इज रायटिंग अबाउट द ऑर्डिनरी पीपल. सामान्य लोकांबद्दल ते लिहायचे. अगेन हिज स्टोरीज आर पॉप्युलर फॉर देअर रिमार्केबल नॅरेटिव्ह टेक्निक अँड सरप्राईज एंडिंग. आणि त्यांच्या शॉर्ट स्टोरीज कशा होत्या तर रिमार्केबल नॅरेटिव्ह टेक्निक्स मीन्स स्टोरी टेलिंग और द नॅरेशन कशा पद्धतीचं आहे, नॅरेशन त्याच्यासाठी त्या रिमार्केबल होत्या. खूप रिमार्केबल असणे, एखादी गोष्ट रिमार्केबल असणे म्हणजे खूप वेगळी असणे इतरांपेक्षा. अँड फॉर द सरप्राईज एंडिंग. आणि त्यांच्या शॉर्ट स्टोरीची एंडिंग कशी असायची, सरप्राइझिंग असायची. काहीतरी सरप्राइझिंग आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळायचं शॉर्ट स्टोरीमध्ये. दॅट्स वाय हिज शॉर्ट स्टोरीज आर दॅट मच फेमस इन ओव्हर ऑल द वर्ल्ड. जगामध्ये किंवा इन द लिटररी एरिया, लिटरेचर मध्ये त्यांच्या शॉर्ट स्टोरी त्याच्यामुळे तेवढ्या फेमस झाल्या, बिकॉज ऑफ हिज narrative techniques and surprise ending. So what is the story is about? The romance of the busy broker. busy broker म्हणजे कोण तर बँकेमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये जे लोक असतात बघा, त्यांना आपण ब्रोकर म्हणतो. की एका ठिकाणचा पैसा उचलून ते दुसऱ्या ठिकाणी ते पैसा इन्व्हेस्ट करतात लोकांचा, त्याला आपण ब्रोकर म्हणतो. सो आणि रोमॅन्स ऑफ बिझी ब्रोकर, रोमांस मीन्स दॅट त्यांचे जे प्रेम आहे किंवा त्यांच्या दोघांमधला असणारा जो त्या बिझी ब्रोकरचा जे प्रेम संबंध आहे, सो दॅट इज ट्राय टू एक्सप्लेन थ्रू आउट द स्टोरी. सो लुक ॲट द लाईन्स हिअर. दिस इज द स्टोरी अबाउट हेनरी मॅक्सवेल. सो ही स्टोरी आहे हेनरी मॅक्सवेलची. सो दिस इज द मेन कॅरेक्टर फ्रॉम दॅट शॉर्ट स्टोरी. या शॉर्ट स्टोरी मधलं हे काय आहे, मेन कॅरेक्टर आहे Harvey Maxwell, an extremely busy broker in the city of New York. आणि हा कोण आहे, मॅक्सवेल कसा आहे, खूप बिझी असणारा ब्रोकर आहे न्यूयॉर्क शहरातला. He is such an incorrigible workaholic that he is referred to as a machine in the story more than once.
आणि तो एवढा वर्कहॉलिक आहे. वर्कहॉलिक असणे म्हणजे खूप काम करणारा, सतत कामामध्ये लक्ष देणारा, सतत स्वतःला कामामध्ये झोकून देणारा, तो एवढा स्वतः काम करतो. सो दॅट्स वाय सम ऑफ द पीपल फ्रॉम हिज ऑफिस कॉल हिम ॲज अ मशीन. काही लोकांना आपण जे जास्त काम करतात आपण त्यांना मशीन असं कन्सिडर करतो. त्याच पद्धतीने इथं मॅक्सवेलला त्याच्या या स्टोरीमध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त वेळेस मशीन म्हणून संबोधित केलेलं आपल्याला आढळते. द फायनान्स, द वर्ल्ड ऑफ फायनान्स अँड द ब्रोकिंग कीप्स हिम सो बिझी दॅट ही हॅज नो टाइम फॉर अ पर्सनल लाईफ. आणि जे फायनान्सचं जग असतं किंवा द वर्ल्ड ऑफ फायनान्स आहे किंवा जे मनी लॉन्ड्रिंग आहे, मनी मेकिंग जी आहे, जी कॉन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये लोकांना एवढं बिझी ठेवतात की दे आर नॉट दे आर कम्प्लिटली फॉरगेटिंग देअर पर्सनल लाईफ. ते काय करतात, स्वतःची पर्सनल लाईफ जी आहे, देअर लव्ह लाईफ, देअर फॅमिली लाईफ, देअर फ्रेंड्स लाईफ, देअर ओन टाइम, दे आर कम्प्लिटली फॉरगेट दॅट थिंग्स. या सर्व गोष्टी ते विसरून जातात. सो पर्सनल लाईफ त्यांच्यासाठी नसतेच. पर्सनल लाईफ ही त्यांच्यासाठी नसते. ही हॅज बिकम सो अपसेंट माइंडेड दॅट he has become so absent minded that he even forgives the fact that he was married to his secretary. आणि ते एवढा absent minded होतो. absent minded म्हणजे एकदम विसरबोळा होतो की एखादी गोष्ट ताबडतोब केल्यानंतर ती ताबडतोब तो पुन्हा विसरून जातो. तो एवढा absent minded होतो की त्याने लास्ट नाईटला त्याच्या सेक्रेटरी मिस लेस्ली ही त्याची सेक्रेटरी आहे. दिस इज द सेकंड कॅरेक्टर फ्रॉम दॅट स्टोरी. पहिलं कॅरेक्टर कोण आहे, हार्वी मॅक्सवेल, आणि सेकंड कॅरेक्टर आहे मिस लेस्ली. मिस लेस्ली सोबत त्याने जस्ट एक नाईट पूर्वी लग्न केलेलं असतं. तो पण ती पण गोष्ट तो विसरून जातो की तो एवढा अबसेंट माइंडेड होतो. लेस्ली जस्ट द प्रिव्हियस इव्हनिंग, मागच्या इव्हनिंगला त्याने लग्न केलेलं असतं. ही पण गोष्ट तो त्या कामाच्या याच्यामध्ये तो विसरून जातो. तो एवढा अबसेंट माइंडेड असतो, एवढा वर्कहॉलिक असतो. ही मेक अ प्रपोजल टू द सेम लेडी अगेन अँड दॅट. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, दुसऱ्या दिवशी जे आहे तो काय करतो की त्याच ज्या मुलीसोबत त्याने अगोदरच्या रात्री किंवा अगोदरच्या इव्हनिंगला त्याने लग्न केलेलं असतं त्याच मुलीला तो पुन्हा प्रपोज करतो लग्नासाठी. म्हणजे तो त्याने कम्प्लिटली त्याने विसरलेला असतो तो. सो इज फॉरगेटन ऑल दॅट थिंग्स. Will you be my wife? And he is asking, or he is giving that proposal again to that same lady, again to his wife, own wife, स्वतःच्या बायकोला जे तो पुन्हा विचारतो की माझी बायको होशील का? Will you be my wife? She has remind his gently. आणि तिला माहिती असतं की याचा स्वभाव कसा आहे किंवा हा किती वर्कहॉलिक आहे आणि हा विसरबोळा आहे. कामामध्ये ह्या गोष्टी तो विसरून जातो आणि ती त्याला पुन्हा त्या गोष्टी रिमाइंड करून देते. जेंटली मीन्स ती त्याच्यापासून काही राग न व्यक्त करता त्याला ती पुन्हा ती गोष्टी रिमाइंड करून देते. डोंट यू रिमेंबर हार्वी, वी वेअर मॅरिड लास्ट इव्हनिंग ऍट नाईट. ती त्याला सिम्पली विचारते, डोंट यू रिमेंबर हार्वी, तुला आठवत नाहीये का लास्ट नाईट बद्दल हार्वी? वी वेअर मॅरिड लास्ट इव्हनिंग ऍट 8 o'clock इन लिटल चर्च अराउंड द कॉर्नर. आणि ती म्हणते की आपण काल लास्ट नाईटलाच आपण दोघांनी लग्न केलेलं आहे. कुठं? इन दॅट लिटिल चर्च मध्ये, जी कॉर्नरला आहे, जी त्या कॉर्नरला आहे, त्या ठिकाणी आपण दोघांनी लग्न केलेलं आहे. सो दिस इज वन काइंड ऑफ फनी स्टोरी ऑल्सो अँड the romantic story also, the romance between that busy broker, the Maxwell, and between that secretary Miss Leslie. लेस्लीच्या मधामध्ये त्यांच्या दोघांमध्ये असणारं ते एक प्रकारे रोमांस तो दाखवण्याचा प्रयत्न थ्रू आउट दॅट शॉर्ट स्टोरी इज डन बाय द ओ हेनरीने केलेला आहे. नो लुक हिअर, आय एम गोइंग टू स्टार्ट द शॉर्ट स्टोरी हिअर. शॉर्ट स्टोरीला सुरुवात करूया आपण we have seen the background of the author and what exactly the story is. short stories आपण शॉर्ट मध्ये आपण ते बघितलेलं आहोत. now we are going to deal with the original short story. शॉर्ट स्टोरीला आपण बघतो आहोत. बघा, teacher. So he's saying that teacher, a personal clerk of the office of Harvey Maxwell, broker, looked with the mild interest and surprise when his employee entered at 9:30 in a company with his young lady secretary. So
अगेन थर्ड कॅरेक्टर इज अ पीचर. पीचर कोण आहे? अ पर्सनल क्लर्क इन द ऑफिस ऑफ हार्वी मॅक्सवेल. मॅक्सवेलच्या ऑफिसमध्ये पीचर हा त्याचा पर्सनल क्लर्क असतो आणि तो पर्सनल क्लर्क असतो त्या मॅक्सवेलचा. लुक अ माइल्ड इंटरेस्ट इन सरप्राईज. आणि तो एक सरप्राईजली जो आहे तो त्या ऑफिसमध्ये एंटर करणाऱ्या लोकांकडे तो बघत असतो. आणि तो कोणाकडे बघतो की त्या मिस्टर मॅक्सवेलकडे आणि सेक्रेटरी लेस्ली याच्या दोघांकडे तो एक प्रकारे बघतो. बिकॉज दे आर कम टू लेट इन द ऑफिस. ते ऑफिसमध्ये थोडा उशिरा आलेले असतात. दॅट्स वाय. विथ अ क्विक गुड मॉर्निंग पिक्चर मॅक्सवेल डॅश टुवर्ड्स हिज डेस्क ॲज थॉट ही वेर गोइंग टू जम्प आउट इट and then plug into the great heap of letters and telegram waiting for him. So the preacher, he's saying that the good morning preacher, good morning. मॅक्सवेल डॅश टुवर्ड्स डेस्क. आणि मॅक्सवेल काय करतोय की त्या पिक्चरच्या डेस्क कडे जातो. तो ज्या टेबलावर बसलेला आहे त्या टेबलावर तो जातो. डेस्क ऍज थ्रू ही वॉज गोइंग टू जम्प ओव्हर इट. आणि किती घाई गडबड, अशा घाई गडबडीने तो जातो की जसं काही त्या याच्यावर जाऊन तो त्याच्याकडे त्याच्या अंगावर कुदणार आहे किंवा त्याला काहीतरी बोलणार आहे. अँड दॅन प्लग इन टू द ग्रेट हिप ऑफ लेटर्स अँड टेलिग्राम. आणि तो प्लग इन टू आणि नंतर तो कशामध्ये व्यस्त होऊन जातो? त्याच्या टेबलावर असणारे ते टेलिग्राम्स आहेत, जे लेटर्स आहेत, जे आलेले लेटर्स आहेत त्याच्यावर तो व्यस्त होऊन जातो. वेटिंग फॉर हिम. जे त्याचीच वाट पाहत असतात. ते टेलिग्राम्स आणि लेटर्स त्याचीच वाट पाहत असतात. त्याच्यामध्ये तो व्यस्त होऊन जातो. द यंग लेडी हॅड बीन मॅक्सवेल सेक्रेटरी फॉर अ इयर. आणि ती जी यंग लेडी आहे त्याच्यासोबत जी आली होती ती मॅक्सवेलची सेक्रेटरी म्हणून काम करते. कधीपासून? फ्रॉम लास्ट 1 इयर. शेवटच्या 1 वर्षापासून ती मॅक्सवेलची सेक्रेटरी म्हणून काम करत आहे. शी वॉज ब्युटिफुल इन द वे दॅट वॉज क्वाईट सेक्रेटेरियल. आणि ती इतकी सुंदर आहे की ती असं वाटत नाही की ती सेक्रेटरी आहे. शी ड्रेस इन अ व्हेरी सिम्पल मॅनर. आणि तिने जे कपडे परिधान करते ती एकदम सिम्पल असतात. नथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी इज देअर, नथिंग अट्रॅक्टिव्ह इज देअर, व्हेरी सिम्पली. तिचं राहणीमान कसं आहे? सिम्पल आहे. शी ओव्हर नो चेन्स, ब्रासलेट्स और लॉकेट्स. आणि तिने कुठल्याही प्रकारचे, ओव्हर म्हणजे परिधान करणे. शी ओव्हर नो चेन्स. तिने कुठल्याही प्रकारचे चेन जे आहेत, ज्या पद्धतीने महिला त्यांच्या गळ्यामध्ये चेन, ते दागिने वगैरे परिधान करतात, हातामध्ये ब्रासलेट्स असतात. अँड दॅट ऑल द वुमनली थिंग्स आर नॉट डन बाय दॅट सेक्रेटरी ऑर मिस लेस्ली. लेस्लीने त्या गोष्टी केलेल्या नसतात. सो शी इज व्हेरी सिम्पल. No chain, bracelet, and that lockets. She did not look as through she were going to accept the invitation for a lunch, and she did not look as through she were going to accept an invitation for a lunch, and she is not looking that kind of girl. Her dress was gray and plain. आणि तिचा ड्रेस कसा आहे? ग्रे आहे आणि प्लेन आहे. बट फिटेड हर व्हेरी वेल. अँड पण तो जो आहे तो तिला व्यवस्थित फिट होतोय. तिच्या शरीर दृष्टीला तो व्यवस्थित दिसतोय. इन हर नियर ब्लॅक हॅट, इन हर नीट ब्लॅक हॅट. आणि तिची जी नीट म्हटलेलं आहे, नीट म्हणजे व्यवस्थित असणे. तिची जी ब्लॅक हॅट आहे वॉज द गोल्डन फीचर ऑफ पॅरट. आणि त्याच्यावर जो आहे एक गोल्डन फीचर, गोल्डन कलरचा पॅरट त्या हॅटवर आहे. सो ट्रॅडिशनली जर तुम्ही हॉलिवूडच्या मूवीज वगैरे बघितल्या असेल तर त्याच्यावर तुम्हाला तो तशा पद्धतीचा गोल्डन कलरचा बाऊ जो आहे आपण त्याला म्हणतो तो त्याच्यावर दिसतो. सो तिचं कॅरेक्टरिस्टिक्स, तिचे ड्रेसिंग सेन्स किंवा तिचा अपेरियन्स आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. ऑन दिस मॉर्निंग शी वॉज सॉफ्टली अँड शायली ग्लोविंग. आणि ह्या मॉर्निंगला, ह्या सकाळी जी ती ऑफिसमध्ये आल्यानंतर काय होतंय तर ती एकदम सॉफ्टली आणि शायली ती आहे, ती कशी करते? ग्लो करते. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज, एक स्मित हास्य तिच्या चेहऱ्यावर दिसून येते, असं इथं ओ हेनरी म्हणतोय. हर आईज वेअर ड्रीमिंगली ब्राईट. आणि तिचे डोळे कसे आहेत? ब्राईट आहेत, प्रखर आहेत. दे आर सर्चिंग फॉर समथिंग. आणि तिच्या याच्या चेहऱ्यामध्ये एक आनंद दिसून येतोय. हर चिक्स रोजी. आणि तिचे गाल कसे आहेत? गुलाबी झालेले आहेत. हर चिक्स आर रोजी. हर एक्सप्रेशन
अ हॅपी वन, आणि तिचे एक्सप्रेशन कसे आहेत, हॅपी आहेत, ती आनंदी दिसते. सो दॅट सेक्रेटरी, तिचे एक्सप्रेशन कसे आहेत, आनंदी आहेत. व्हाय ऑल दॅट थिंग्स आर हॅपन, व्हाय शी इज दॅट मच हॅपी, बिकॉज आपल्याला ते नंतर कळेल, पण मी तुम्हाला आता सांगतो की वाय शी इज हॅपी, बिकॉज शी शी गॉट मॅरिड लास्ट इव्हनिंग. तिने आदल्या रात्रीलाच तिने लग्न केलेलं असतं त्या याच्यासोबत. दॅट्स वाय शी इज फीलिंग दॅट मच हॅपी, और दॅट हॅपीनेस आर शोईंग आउट ऑफ हर कॅरेक्टर. तिच्या कॅरेक्टर मधून तो हॅपीनेस आपल्याला दिसतो. विथ टच ऑफ सम स्वीट मेमोरी, आणि तिच्या याच्यामध्ये काहीतरी मेमोरी, ती काहीतरी विचार करते असं ते जाणवते. दॅट्स वाय शी इज फीलिंग हॅपी, तिला आनंद त्याच्यामध्ये व्यक्त होतोय, आणि तो तिच्या चेहऱ्यामधून प्रकट पण होतोय. बघा इन नेक्स्ट पॅरेग्राफ, बघा पिक्चर स्टील माइल्डली, पिक्चर स्टील माइल्डली, पिक्चर मीन्स दॅट द ब्रोकर, दॅट द पीए और द मॅनेजर ऑफ दॅट ब्रोकर, त्या याच्यामध्ये असणारा त्याचा जो क्लर्क आहे, तो क्लर्क पिक्चर स्टील माइल्डली क्युरियस नोटिस अ डिफरन्स इन हर वेज. आणि तो पिक्चर आहे तो काय करतो, तर तिच्यामध्ये असणारा जो आज वेगळापण जे आहे तो नोटीस करतो. ते वेगळंपण त्याला बघून तो नोटीस करतो. स्टील माइल्डली क्युरियस असणे म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल, ती गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक असणे. तर क्युरियस होतो तो. नोटीस अ डिफरंट इन हर वेज दिस मॉर्निंग, आणि तिच्यामध्ये असणारा जो वेगळेपणा आहे तो नोटीस करतो. Instead of going straight into the next room, where her desk was, आणि त्या तिच्या स्वतःच्या कमऱ्यामध्ये, तिच्या स्वतःच्या ऑफिसमध्ये असणारा जो कमरा आहे त्याच्यामध्ये जाण्यापेक्षा ती काय करते, शी इज नॉट गोइंग डायरेक्टली इन टू और टुवर्ड्स हर डेस्क, तिच्या डेस्ककडे ती जात नाही, तर वेअर हर डेस्क वॉज शी स्टे इन आउटर ऑफिस फॉर सम टाइम, आणि ती काय करते, काही वेळासाठी त्या बाहेरची जे ऑफिस आहे त्याच्यामध्ये ती थांबते. वन शी मूव ओव्हर बाय द मॅक्सवेल डेस्क, आणि ती मॅक्सवेलच्या डेस्क पासून जाते. नियर इनफ फॉर हिम टू फील हर प्रेझेन्स, आणि तिचं स्वतःचं अस्तित्व जाणवासाठी ती काय करते, त्या मॅक्सवेलच्या डेस्क पासून जाते, आणि त्या मॅक्सवेल पासून जवळून ती जाते. द मशीन इज सिटिंग ऍट द डेस्क वॉज नो लॉंगर अ मॅन, आणि जे मशीन आता बघा इथं फर्स्ट टाइम त्या बिझी ब्रोकर मॅक्सवेलला मशीन म्हटलेलं आहे. कोणी मशीन म्हटलेलं आहे, त्या पिक्चरने, त्या कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला मशीन म्हणून उद्देशून म्हटलेलं आहे. बिकॉज ही इज कंटिन्युअसली डुईंग हिज वर्क, he is a workaholic, that kind of person is a workaholic person. So he's told him or he called him as a machine, आणि तो म्हणतोय की ते मशीन जे आहे त्याच्यापासून ती जाते, ते मशीन त्याच्या कामामध्ये व्यस्त आहे. इट वॉज अ बिझी न्यू यॉर्क ब्रोकर, आणि तो कसा आहे, तर तो बिझी, खूप व्यस्त असणारा न्यूयॉर्क ब्रोकर आहे. मूव बाय व्हील्स अँड स्प्रिंग, आणि तो कशाने मूव्ह करतो, he is not talking to anyone, he just move by the wheels, means त्या खुर्चीचे जे पाय आहेत त्याला व्हील्स म्हणतो आपण, चाक आहेत त्याला व्हील्स म्हणतो. त्या चाकाने तो मूव्ह करतो, आणि त्याच्या स्प्रिंग्सने तो फक्त हलतो. त्याला असणारी जी स्प्रिंग आहे त्या खुर्चीला, त्याने तो फक्त हलतो. सो दिस इज द half of the part of that story. Next remaining part we will see in next lecture.